लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता काव्याच्या लायब्ररीला आग लागलेली असते. काव्य आणि अनिशा बाहेर पळू लागतात. तेवढ्यात काव्याला आठवतं की पार्थने दिलेलं वॉच आतमध्ये राहिलंय आणि ती परत लायब्ररीमध्ये जाणार. तेवढ्यात अनिशा म्हणते, अगं काव्या, जीव वाचवायचं सोडून तुला काही घड्याळाची पडली आहे? काव्या म्हणते, नाही अनिशा, अगं ते पार्थ देशमुखांनी दिलेलं घड्याळ आहे, मला जायला लागेल. इकडे पार्थ मानिनीला म्हणतो, काव्य जेन्युइन आहे, प्रामाणिक आहे, म्हणून आवडतात मला. पार्थला मानिनी म्हणते, अरे पण पार्थ, पण ती जशी दिसते तशी नाही आहे. नंदिनी म्हणते, म्हणजे काय बोलत आहात आई तुम्ही? मानिनी सांगू लागते, नंदिनी म्हणजे तिचं, आणि ती थांबते कारण पार्थला फोन येतो. पार्थ म्हणतो, अनिशा, काव्याला काय झालंय? नंतर मानिनी आणि नंदिनीसुद्धा घाबरतात. आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.